भारतात ऑर्थोपेडिक केअरमध्ये सर्वात विश्वसनीय संस्थांपैकी एक असलेल्या संचिती हॉस्पिटलची 60 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने भविष्य केंद्रित उपक्रमांची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये अद्ययावत ऑर्थो केअर सुविधा, AI इनोव्हेशन लॅब, AI चलित डायग्नोस्टिक्स व रिहॅबिलिटेशन सुविधेमध्ये विस्तार, गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल ऑर्थो केअर युनिट्स आणि AIने प्रेरित सॅनबो मॅस्केटोचे अनावरण या सर्व उपक्रमांचा समावेश आहे। पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण डॉक्टर KH संचेती यांनी या संस्थेची स्थापना 12 डिसेंबर 1965ला केली। 10 बेडच्या छोट्या रुग्णालयापासून ते दरवर्षी लाखो रुग्णांवर उपचार करण्याच्या क्षमतेपर्यंत रुग्णालयाने प्रवास केला आहे। मोबिलिटी इज डिग्निटी या तत्वाद्वारे संचेती हॉस्पिटलने अस्थिरोगशास्त्र, पुनर्वसन संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणात आपला ठसा उमटवला आहे। गेल्या 6 दशकांमध्ये हॉस्पिटलने सांधेरोपण, मणक्याचे उपचार, बाल अस्थिरोगशास्त्र, ट्रॉमा स्पोर्ट्स मेडिसिन, रिमॅटोलॉजी, न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि इतर उपशाखांमध्ये व्यापक सेवा परिसंस्था निर्माण केली आहे। भारत आणि भारताबाहेर रुग्णांसाठी संचेती हॉस्पिटल हे गुंतागुंतीच्या अस्थिरोग परिस्थितीवर उपचारासाठी रेफरल सेंटर म्हणून नावलौकिक कमावले आहे। हा टप्पा गाठत असताना भविष्यातील वाटचालीसाठी संचेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग, संचेती AI इनोव्हेशन लॅब आणि AIMD प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे। या परिसंस्थेमध्ये रुग्ण, अस्थिरोग तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, भूलतज्ञ आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी समर्पित AI टूल्स सादर करण्यात येणार आहे, जेणेकरून निदान, पुनर्वसनाची योजना, शिक्षण आणि वैद्यकीय निर्णयांमध्ये मदत होऊ शकते। संचेती हॉस्पिटलद्वारे नुकतेच अद्ययावत रोबोटिक रिहॅबिलिटेशन सुविधा सुरू करण्यात आली होती। या सुविधेद्वारे वेदना कमी करणे, हालचालींमध्ये सुधारणा, क्रीडा दुखापतींपासून बरे होणे आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन या सर्व गोष्टींमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत। या तंत्रज्ञानामुळे रिहॅबिलिटेशन सेवा नव्याने परिभाषित झाली असून अचूक व शाश्वत परिणाम मिळत आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉक्टर दर्शिता नरवणे यांनी दिली आहे। संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पराग संचेती म्हणाले की 60 वर्ष पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। अभिनवता आणि करुणामय सेवा या तत्वांवर संचेतीचा प्रवास यापुढेही सुरू राहील। एक नवीन अध्याय सुरू करत नवीन तंत्रज्ञान सेवांमध्ये विस्तार याद्वारे आमच्या क्षमता अधिक वाढवत असून यामुळे अधिक रुग्णांना फायदा होईल, असेही ते म्हणाले। मी डॉक्टर पराग संचेती, चेअरमॅन संचेती हॉस्पिटल। 12 डिसेंबर 1965 साली एक 10 बेडचं हॉस्पिटल जंगली महाराज रोडला डॉक्टर के संचेतींनी चालू केलं। ते आज 12 डिसेंबर 2025 साली 300 बेडचं झालेलं आहे आणि आज 60 वर्ष संचेती हॉस्पिटलला पूर्ण होत आहेत। 6 डिकेड्स ऑफ एक्सिलन्स, 6 डिकेड्स ऑफ हिलिंग असं आपल्याला म्हणता येईल। आणि 60 वर्षात पुण्यामध्ये जी काही एक ऑर्थोपेडिक केअर संचेती हॉस्पिटलनी दिली, दॅट इज सेकंड टू नन। संचेती हॉस्पिटल हे पुण्यातलं नव्हेच तर अख्ख्या भारतातलं पहिलं ऑर्थोपेडिक स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत। ह्याच्या पुढे काय जर तुम्ही विचारलं तर गेटिंग टेक्नॉलॉजी टू हील पेशंट्स, टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑर्थोपेडिकचे रुग्ण आम्ही कसे लवकर बरे करू शकू, ही एक आमच्या मनात खूप मोठी इच्छा आहे। आणि त्याचबरोबर एक सोसायटीला परत देणं, गिव्हिंग बॅक इज अनदर थिंग विच वी विल डेव्हलप आणि जास्त प्रमाणात आम्ही करू। मोठ्या सरांनी पोलिओचे कॅम्प्स केले, त्याच्यानंतर इंडस्ट्रीचा शोध घेतला, त्याचबरोबर बऱ्याच रुग्णांना त्यांनी अगदी अल्प दरात ट्रीटमेंट दिली। तेच ध्येय पुढे नेऊन आम्ही टू ट्रीट ऑल स्ट्रॅटाज ऑफ सोसायटी हे मनात ठेवून जास्तीत जास्त रुग्णांना कशी हाय क्वालिटी केअर देता येईल ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट, हे आमचं पुढचं 60 वर्षाचं ध्येय राहील। संचेती हॉस्पिटलचं फिजिओथेरपी डिपार्टमेंट अभिनव बिंद्राच्या हस्ते जस्ट 2 महिन्यापूर्वी चालू झालं। या डिपार्टमेंटमध्ये खास करून रोबोटिक टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, जे पॅराप्लेजिक्स, हेमिप्लेजिक्सना फिजिओथेरपी देऊन चालवू शकतात। त्याचबरोबर स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन, स्पोर्ट्स इंजरी ह्याचंही नवीन नवीन इक्विपमेंट उपलब्ध आहे। अंडर वॉटर ट्रेडमिल आहे, त्याचबरोबर वेगळे इक्विपमेंट जेणेकरून मसल्स जास्त स्ट्रॉंग केले जातात, पेशंटची परफॉर्मन्स ॲबिलिटी ही वाढू शकतो, असेही इक्विपमेंट आमच्याकडे आहेत। आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं 15,000 स्क्वेअर फूट वर डेव्हलप केलेलं हे रिहॅब डिपार्टमेंट इज वन ऑफ इट्स काइंड।